बंद 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 अनुषा बंद. आज आम्ही शिकलेले सॉल्युबिलिटी आणि हेनरीज लॉ. दोन टॉपिक्स आहात टॉपिक. सॉल्युबिलिटी आणि हेनरीज लॉ. सॉल्युबिलिटी म्हणल्यार कितें? डिझॉल्व करपाचें कितें तरी. आमी अमाउंट ऑफ सोल्यूट कितें करतात? डिझॉल्व करतात इन अ फिक्स अमाउंट ऑफ सॉल्वेंट. ओके, दॅट इज कॉल्ड एज सॉल्युबिलिटी. आता सॉल्युबिलिटी सगळ्याची बरी आसना, तुमकां खबर आसतलें न्हू. सॉल्युबिलिटी म्हणल्यार कितें पळय, सॉल्युबिलिटी ऑफ अ सबस्टन्स. सबस्टन्स म्हळ्यार कितें शकता? सोल्यूट म्हणतो, कसलोय सोल्यूट आसतलो. is its maximum amount that can be dissolved in a fixed amount of solvent. म्हणल्यार कितें, काय पर्टिक्युलर सॉल्वेंट घेतलो. लेट्स सपोज हांव कितें घेता, 1 लिटर वॉटर घेता. मैंने क्या किया, 1 स्पून वाटर डाला, डिसॉल्व किया और डिसॉल्व हो गया, सोल्युबल हो गया, सोल्युबलाइज झालो. आणि एक काय किती घ्यायलो, स्पून घेतलो, साखर घ्यायलो, त्याला तोय डिसॉल्व झालो. 3 स्पून घाले, ते डिसॉल्व झाले. करत गेला. आता 25 स्पूनाचे किती जाऊ लागला, डिसॉल्व जायना. सो मॅक्सिमम सोल्युबिलिटी किती त्याची, 24 स्पून्स ऑफ सोल्यूट. सो अमाउंट ऑफ substance or solute, it is maximum amount that can be dissolved in a fixed amount of solvent. आता किती सगळ्याची सोल्युबिलिटी. फॉर एक्झाम्पल, आता उदका भितर कितले स्पून येतात, साखर भरले, डिसॉल्व केलाय 24. बरोबर, क्या हो गया, और उसकी सोल्युबिलिटी नहीं है, उतनी मैक्सिमम कैपेसिटी है उसकी उतना डिसॉल्व करने की. आज किती केलं, सॉल्वेंट चेंज केलो. सपोज सॉल्वेंट चेंज करता, तितलो सोल्यूट डिसॉल्व जातलो. सॉल्वेंट चेंज केला, उदका जाग्यार दुसरें कितें घेता, अल्कोहोल घेता, आनी तितलेच साखर डिसॉल्व जातले. तितलेच सेम वॉल्यूम, तितले साखर सेम डिसॉल्व जातलो ना. म्हळ्यार सॉल्वेंटाचेर डिपेंड करता, सोल्युबिलिटी सॉल्वेंटाचेर डिपेंड करता. नेचर ऑफ सॉल्वेंट, मागीर कितें, अमाउंट ऑफ सोल्युटाचेर डिपेंड करता. ओके, एक सोल्यूट कितें आसता, एक सॉल्वेंटा वांगडा भरपूर बरे भशेन डिसॉल्व जाता. आनी एक सोल्यूट कितें आसता, जे तितले सॉल्वेंट असो तो डिसॉल्व जायना. ओके, से नेचरचेर डिपेंड करता. सोल्युबिलिटी म्हणल्यार कितें, सोल्युबिलिटी ऑफ अ सबस्टन्स, दॅट सोल्यूट म्हणटा आमी, इट इज अ मॅक्सिमम अमाउंट दॅट कॅन बी डिसॉल्व्ड इन अ फिक्स्ड अमाउंट ऑफ सॉल्वेंट. ओके, सोल्युशन म्हणल्यार कितें, डिसोल्युशन म्हणल्यार कितें, डिसोल्युशन म्हणल्यार एका कितें सोल्यूट हांव कितें करता, दुसऱ्या भितर डिसॉल्व करता. जाल्यार कितें जातलें सांग, आतां सॉल्वेंटा भितर हांव डिसॉल्व करता, सोल्यूट हांव कितें करता, सॉल्वेंटा भितर डिसॉल्व करता. जाल्यार कितें जातलें सांग, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट कितें जातली, सोल्युशना भितर इन्क्रीज करतली. हांवें कितें म्हणलें तें आयकया सारकें. सोल्यूट हांव कितें करता, सॉल्वेंटा भितर डिसॉल्व करता. सो कितें जातलो, अमाउंट ऑफ सोल्यूट इन द सोल्युशन विल व्हॉट, इन्क्रीज. Therefore, the concentration of that solute in that solution will increase. Clear? That is called a dissolution. When a solid solute is added to the solvent, some solute dissolves and its concentration increases in solution. This process is known as dissolution. किती म्हणला, जेन्ना सोल्यूटाक ऍड करता सॉल्वेंटा भितर, कितें जातलें, सोल्यूट गेलो डिसॉल्व जातलो. सोल्यूट जो जाल्यार कितें जातलें, तेजो कॉन्सन्ट्रेशन जो आहा सोल्युशना भितर तो कितें करतलो, इन्क्रीज. आनी ह्या प्रोसेसाक आमी कितें म्हणटात, डिसोल्युशन. क्लियर? आता क्रिस्टलायझेशन म्हणल्यार कितें, पळय क्रिस्टलायझेशन म्हणल्यार पळय, सम सोल्यूट पार्टिकल्स इन सोल्युशन कोलाइड विथ सोल्यूट पार्टिकल. कितें जाता, फॉर एक्झाम्पल अशें, आता लिक्विड सोल्यूट पार्टिकल कितें, लिक्विड सोल्यूट पार्टिकल हे कितें, लिक्विड सोल्यूट पार्टिकल. आता हे कितें चिंता अशें करून, हे कितें, सॉलिड सोल्यूट पार्टिकल. जेन्ना हे दोन्ही एकमेका वांगडा कितें जातले, कोलाइड, कितें जातलें सांग, ऑल्सो लिक्विड सोल्यूट आहा तो कितें जातलो, सॉलिड सोल्यूटान कन्वर्ट जातलो, सॉलिड सोल्यूटान कन्वर्ट जातलो. जेन्ना पळय लिक्विड सोल्यूट जेन्ना सॉलिड सोल्यूटा वांगडा कोलाइड करता, और लिक्विड सोल्यूट कितें जातलो, सोल्युशनांतल्यान भायर येतलो. सोल्युशना भायर येत म्हणल्यार कितें, सोल्युशनांतल्यान भायर येत म्हणल्यार कितें, लिक्विड जो आहा तो लिक्विड सोल्यूट जो आहा तो कितें जालो, आतां
सॉल्यूट जालो आणि ह्या प्रोसेस आमी कितें म्हणटात क्रिस्टलायझेशन क्रिस्टल्स फॉर्म जातात ओके some solute particles in solution some solute particles in solution collide with solid solute particles and get separated out of solution म्हणल्यार कितें so liquid solute particle कितें जातलो कन्वर्ट जातलो into solid solute particle so ह्या प्रोसेस आमी कितें म्हणटात क्रिस्टलायझेशन क्लियर बुझलो ना सॉल्युबिलिटी मॅक्सिमम आहे ते म्हणजे ते सॅच्युरेशन त्याच्यावर किती सॉल्युबिलिटी म्हणल्यार किती इट इज द मॅक्सिमम अमाउंट ऑफ सॉल्यूट व्हिच कॅन बी डिसॉल्व इन अ पर्टिक्युलर सॉल्वेंट त्याका सॉल्युबिलिटी म्हणतले कितना देखो मैक्स सॉल्युबिलिटी आपण कसे चेक करते हैं कितले साखर घायले डिसॉल्व जावं दिता अजून सॉल्युबिलिटी तेका मॅक्सिमम थ्रेशोल्ड पावल ना सॉल्युबिलिटी म्हणल्यार किती मॅक्सिमम थ्रेशोल्ड द अमाउंट किती मॅक्सिमम कितलो सॉल्यूट भितर एका सॉल्वेंटा भितर भरपाक शकता डिसॉल्व करपाक शकता ओके सो रे कॉन्सन्ट्रेशन माहिती कितें आफ्टर कितले तू घाल मागीर तू कितले साखर घाल ते कॉन्सन्ट्रेशन मागीर वेरी करचो ना एट सॅच्युरेशन एक म्हणजे तो सॅच्युरेट जालो न्हू सॅच्युरेट म्हणल्यार कितें आनी सॉल्यूट घायलो जाल्यार तो कितें थंयसर उरतलो डिसॉल्व जावचो ना तेकाच आमी सॉल्युबिलिटी म्हणटात सॉल्युबिलिटी एक तरेची प्रॉपर्टी ती कोणाची सॉल्युशन आनी सॉल्वेंटाची ओके डिसॉल्युशन जालो हे जालो आतां हांगा पळय at the point of equilibrium कितें म्हणला at the point of equilibrium म्हणल्यार कितें solute plus solvent has become solution solute plus solvent has become solution equilibrium is a symbol of okay आता at the point of equilibrium the amount of solute particles going into the solution will be equal to the amount of solute particles going into the solution will be equal to solute particles separating out म्हणल्यार कितें आता सपोज पळय इक्विलिब्रियम पावलो इक्विलिब्रियम म्हणल्यार कितें आता कितें हांवें सपोज हांवें सोल्युशना भितर हांव कितें सोल्यूट ऍड करता आनी तो डिसॉल्व जावचो ना डिसॉल्व जावचो ना म्हणल्यार कितें इट विल सेपरेट आउट फ्रॉम द सोल्युशन म्हणल्यार कितें पळय कितल्याक हे जालें आनी सॅच्युरेशन जालो सॅच्युरेशन म्हणल्यार कितें आता कितल्या सोल्यूट आनी डिसॉल्व जावपाक शकना इन अ सोल्युशन आता हांव कितें करता सोल्युशना भितर आनी कितें सोल्यूट ऍड करता नंबर ऑफ सोल्यूट्स ऍड करता से डिसॉल्व जावचें ना म्हणल्यार कितें इट विल बी इक्वल टू नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स व्हिच आर सेपरेटेड आउट म्हणल्यार पळय आतां पळय हितून भितर कितले आसा सपोज कितले 100 ग्रॅम सोल्यूट इन अ सोल्युशन तेका की सोल्युबिलिटी आता हांव 10 ग्रॅम शुगर ऍड करता सोल्युशना भितर तो डिसॉल्व जातलो ना डिसॉल्व जाय म्हणल्यार कितें इट विल सेपरेट आउट फ्रॉम द सोल्युशन so number of solute particles going into the solution will be equal to the solute particles separated out कितले तू डिसॉल्व करपाक ट्राय करतले न्हू ते डिसॉल्व जावचेच ना तितलेच साखर घेतले भायर उरतले सोल्युशनाचे म्हणल्यार कितें थंय तशें सेटल उरता सेटल सकयल म्हणजे ते सगळें सेटल उरता सस्पेंडेड फॉर्म at this dynamic equilibrium the concentration of solute in the solution will remain constant ते झालं ना पळय कितले तो सोल्युशनात ते साखर ऍड करता बट ते कितें डिसॉल्व काय जायना सो कितें आसता पळय द सोल्यूट पळय द concentration of solute in solution will remain constant at given temperature or pressure ओके टेम्परेचर वाढयल्यार solubility वाढता ओके solubility वाढता but at given temperature and pressure solubility of a solute will remain constant या concentration of solute will remain constant ते लागून म्हणलं न्हू पळय सोल्युटा आणि ते सोल्युशना भितर कितें सोल्यूट ऍड करप गेलो बट ते कितें ते डिसॉल्व जावचे ना म्हणल्यार इट विल बी इक्वल टू द अमाउंट ऑफ सोल्यूट पार्टिकल सेपरेटिंग आउट सेम उरता आता सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणल्यार कितें आता दिव्यान भरपूर खायली सपोज आनी म्हाका जायना पोटांतली कॅपॅसिटी आसता न्हू खावत गेले हा सॅच्युरेट जालो दकार मारले म्हणल्यार कितें सॅच्युरेट म्हणल्यार कितें इजी such a solution in which no more solute can be dissolved at the same temperature or pressure that solution is called saturated solution आता unsaturated solution म्हणल्यार कितें जागा आसा म्हणल्यार कितें आनी सोल्यूट आमी आनी खावपाक शकता
आणि सोल्यूट ऍड करपाक शकता म्हणल्यार अनसॅच्युरेटेड सोल्युशन. अ सोल्युशन इन which more solute can be dissolved. A solution in which जर दुसऱ्या एक्झाम्पल द्यायचं. A solution in which more solute can be dissolved. That type of solution is called as unsaturated solution. लिमिट पावला त्याची आणि कितल्या भरपा शकता ते. एक वेळ लिमिट बोललं पॉट बोलले आता आहा केलं झाले. The solution will become saturated solution. Clear? Easy? हे माशे तुमका वाचच्या वाटतले. काय ना? Solubility म्हणला किती? Solubility म्हणला किती? पत्ता सांगा. Number of solute, amount of solute or solute or a substance which can dissolve in maximum amount in a per volume of solution. आता change करत राहतो माझ्याकडे. 6 amount of solution solvent is called as solubility. आता dissolution म्हणला किती आहे? When a solid particle is added into solution, some solid particle किती आता डिझॉल्व जाता आणि त्याची कॉन्सन्ट्रेशन सोल्युशना भितर वाढता. त्याला किती म्हणतात आम्ही डिसोल्युशन म्हणतात. क्रिस्टलायझेशन म्हणल्या किती जेन्ना सोल्यूट पार्टिकल सम सोल्यूट पार्टिकल कोलाइड विथ सॉलिड सम सोल्यूट पार्टिकल म्हणल्या ते लिक्विड ते सम सोल्यूट पार्टिकल कोलाइड विथ सम सॉलिड सोल्यूट पार्टिकल ते असले इट इज सेपरेटेड आउट फ्रॉम कोलाइड किती आता इट इज सेपरेटेड आउट फ्रॉम सोल्यूशन that is called as crystallization. Crystals form जातात. Note at equilibrium की आता सांग जितला solute घालतलो सोल्युशना भितर तितलो solute म्हाका सेपरेट येतलो फ्रॉम द सोल्युशन. मग काय मिक्स जावचे ना ते सांग शकता. At this dynamic equilibrium की आता concentration of solute की आता remains constant at given temperature and pressure. पुढे किती आहे सॅच्युरेटेड आणि ते नको कळता डिस्कस केलं काय नाही. आता इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी माका सांगा टेम्परेचर वाढीला सोल्युबिलिटी वाढता हय नो ऑब्वियसली थोडा खबर असतले. ओके आणि टेम्परेचर देवल्यार सोल्युबिलिटी घातली कमी जाते. चालेल आता बघा if in a nearly saturated solution म्हणला किती सॅच्युरेटेड की ना जापा येले पावल त्यात ऑलमोस्ट. ओके जेन्ना करतलो टेम्परेचर वाढयतलो म्हणला किती एंडोथर्मिक प्रोसेस सांगला डिस्कशन किती अबाउट एंडोथर्मिक प्रोसेस. सपोज ऑफ द रिएक्शन कसलो एंडोथर्मिक प्रोसेस. जेन्ना सोल्यूट सॉल्वेंटा वांगडा ऍड करता आणि तुझं सोल्युशन सोबत तुका थंड लागता. थंड म्हणला किती कोल्ड लगता मतलब नॉर्मल ऐसे क्या होता है नॉर्मल टेम्परेचर पे क्या होते हैं टेम्परेचर असते तेंचो चढ असता जेन्ना मिक्स केलो न्हू त्या कंटेनराचो सोल्युशन आता टेम्परेचर काय आता कमी म्हणला किती या कंटेनरचं टेम्परेचर काय कमी झालं या दोघ जणांनी केले हीट ऍब्सॉर्ब केला म्हणला किती कसं प्रोसेस हो एंडोथर्मिक प्रोसेस. जेन्ना रिएक्टंट हीट ऍब्सॉर्ब करता फ्रॉम द सराउंडिंग आणि जो सोल्युशन जो आसतलो तो कोल्ड फील जाता. ओके त्याला किती म्हणता आम्ही एंडोथर्मिक प्रोसेस या एंडोथर्मिक रिएक्शन. आता डिसोल्यूशन प्रोसेस इज एंडोथर्मिक पहिले किती म्हणला पळय डिसोल्यूशन प्रोसेस इज एंडोथर्मिक. आम्ही हीट प्रोवाइड करची पडटा करेक्ट न्हू आमकां हीट प्रोवाइड करची पडटा सोल्युशना भितर टू इनक्रीज द सोल्युबिलिटी. कळ्ळें आता पळय आता सपोज हांव इनक्रीज करता टेम्परेचर की जातले सोल्युबिलिटी जातली इनक्रीज जातली. पळय in endothermic reaction की आता जेन्ना हीट प्रोवाइड करतलो त्या सोल्युशनाची सोल्युबिलिटी घातली वाढतली एंडोथर्मिक आता डेल्टा एच आणि किती डेल्टा इज ग्रेटर देन 0 म्हणल्यार किती पॉझिटिव्ह डेल्टा इज ग्रेटर देन 0 तू सांगितलं त्या विचारता तुमका डेल्टा इज ग्रेटर देन 0 म्हणल्यार एंडोथर्मिक आणि डेल्टा इज म्हणल्यार किती डिफरन्स इन हीट इज फायनल बाय हीट ऑफ किती होऊ शकता आम्ही प्रोडक्ट मायनस हीट ऑफ रिएक्टंट मायनस हीट ऑफ प्रोडक्ट इज कॉल्ड डेल्टा एच. and delta is greater than 0 असता. How process was the process? Endothermic process. In endothermic process, the solubility of the solution always increases because we provide heat
टेम्परेचर वाढयलो सॉल्युबिलिटी घातली वाडटली. आता इन एक्झोथर्मिक प्रोसेस किती आता टेम्परेचर बढ़ावंक गाना सॉल्युबिलिटी घटती आहे. कळ्ळें? इन एक्झोथर्मिक प्रोसेस सपोज रिएक्शन कितें करता जेव्हा सोल्यूट आणि सॉल्वेंटा कितें केलो मिक्स केलो आणि जो कंटेनर जो आसा तो हीट जालो सपोज कंटेनर केन्ना हीट जाता जेन्ना रिएक्शन कसलो असता एक्झोथर्मिक रिएक्शन असता. ओके जेन्ना हीट जाता पयल्याच तो हिटेड आसा आणि तो हीट प्रोवाइड करता तो सॉल्युबिलिटी काय आता देंवता ताका नाका हीट तसो तो हीट प्रोवाइड करता सॉल्युबिलिटी घातली गेली. ओके pressure does not have any significant effect on solubility of solid in liquid. आता तू सोल्युशना भितर आता पळय म्हाका सांग प्रेशर आता कितें सॉलिड कितें फॉर एग्जांपल जर लिक्विड आणि सॉलिड तांकां म्हाका हे करूंक जाय डिसॉल्व करपाक जाय. प्रेशरार कितें जातलें प्रेशर घायल्यार कितें जातलें डिसॉल्व जातलो तो सोल्युबलाइज जातलो ना कित्याक दे आर इनकम्प्रेसिबल. They are incompressible. त्यामुळे तू कितलोय प्रेशर लाय आता फॉर एक्झाम्पल सॉल्वेंट माझं लिक्विड आणि सोल्युटिव्ह लिक्विड. ओके सॉल्वेंट माझं लिक्विड सोल्युटिव्ह माझं लिक्विड. आता दोघ जण ऍड करता डिसॉल्व करता प्रेशर लायल्यार ते सॉल्युबिलिटी वाडटली सॉल्युटाची इन सॉल्वेंट ना. आणि सपोज कितें आहा सपोज सोल्यूट सॉलिड स्टेट सोल्यूट इज इन सॉलिड स्टेट आणि लिक्विड आणि कितें सॉल्वेंट जो आसा तो कितें इन लिक्विड स्टेट आहा तेका डिसॉल्व करपाक ट्राय करता प्रेशर लावन डिसॉल्व जावचें ना सॉल्युबिलिटी वाडची ना. प्रेशराचेर केन्ना सॉल्युबिलिटी वाडना प्रेशराचेर केन्ना सॉल्युबिलिटी वाडना कोणाची सॉलिड आणि लिक्विड सॉल्यूट या सॉल्वेंटाची. बिकॉज कितें pressure does not have significant effect on the solubility of solid in liquid because solid and liquid are incompressible but gases are compressible. हाँ solubility बढ़ा सकते हो हमें गैस की प्रेशर लगा के. हाँ गैसा मतलब किधर डिसॉल्व कर पा जाए in the solvent कळ्ळें in the solvent प्रेशर वाडयतलो की जातली सांग गॅसाची सॉल्युबिलिटी की जातली वाडटली म्हणजे नंबर ऑफ गॅस पार्टिकल्स इन द सोल्युशन या इन द सॉल्वेंट विल इनक्रीज बाय अप्लाइंग प्रेशर. क्लियर? गॅस आता बघ आम्ही शिकला ना आता सॉल्युबिलिटी ऑफ गॅस आणि लिक्विड आणि सॉलिड कोणाची डिपेंड करता कोणाची डिपेंड करता टेम्परेचर आणि प्रेशर ना ओनली टेम्परेचर. सपोज म्हाका सॉलिड म्हाका लिक्विड जर डिसॉल्व करपाक जाय टेम्परेचर वाडे ती वाडटली ना केसीस आसा तेका भितर. एंडोथर्मिक प्रोसेस असल्यार वाडटली एक्झोथर्मिक प्रोसेस असल्यार देंवली. कळ्ळें? तर बरें जाता म्हणल्यार कोण कितले बरें. आता सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. आता सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड शिकताना आम्ही कळ्ळें सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. सो सोल्यूट गॅस किती झालो सोल्यूट आणि लिक्विड किती झाले सॉल्वेंट. आता फॅक्टर्स अफेक्टिंग सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. आता फॅक्टर्स खंयचे फॅक्टर्स अफेक्ट करतात सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड ते पळया आम्ही. कितें नेचर ऑफ गॅस कसलो गॅस असता तेजेर बी कितें जाता सॉल्युबिलिटी डिपेंड करता. ओके थोडे गॅसेस कितें असतात विचार इनसॉल्युबल इन पर्टिक्युलर सॉल्वेंट. ओके थोडे गॅसेस कितें बरे भशेन डिसॉल्व जातात इन अ पर्टिक्युलर सॉल्वेंट थोडे जायनात. सो नेचर ऑफ गॅसाचेर डिपेंड करता टेम्परेचराचेर बी डिपेंड करता. टेम्परेचर वाडयलो न्हू सॉल्युबिलिटी ऑफ गॅस देंवता. टेम्परेचर वाडयलो न्हू सॉल्युबिलिटी ऑफ गॅस कितें जाता देंवता. तुमकां खबर आहा एक्वेटिक एनिमल्स बी असता पळय एक्वेटिक एनिमल्स बी असता पळय एक्वेटिक एनिमल्स जाले फिशीस बी जाले दे आर लेस कम्फर्टेबल इन वॉर्म वॉटर. दे आर लेस कम्फर्टेबल इन वॉर्म वॉटर. कित्याक सांग इन वॉर्म वॉटर द solubility of oxygen gas is less as compared to cooler water या colder water. वॉटर कितलो कोल्ड उरतलो पळय तितली सॉल्युबिलिटी की आता गॅसाची वाडटा. तेन्ना सॉफ्ट ड्रिंक को फ्रिज में क्यों रखते हैं? कळ्ळें क्लियर?
टेम्परेचर कळलं नेचर ऑफ लिक्विड तेच सांगले पळय नेचर ऑफ लिक्विड आता कितें जाता उदका भितर कितें आसता ऑक्सिजन चड डिझॉल्व जाता आणि उदका भितर हायड्रोजन गॅस कमी डिझॉल्व जाता म्हळ्यार कितें डिफरंट सॉल्वेंटाचे नेचर डिफरंट आता कित्याक सोल्यूट डिफरंट हांवें एड केलो तितून भितर सॉल्वेंटा भितर की आता सोल्युबिलिटी बी आता डिफर करता फॉर एवरी सोल्यूट देयर इज डिफरंट सोल्युबिलिटी इन द सॉल्वेंट क्लियर नेचर ऑफ लिक्विड आणि प्रेशर कितलं प्रेशर अप्लाय करतलो तितली सोल्युबिलिटी वाडटली गॅसाची सोल्युबिलिटी वाडटा क्लियर कळ्ळें गो होय आता पळय आता फॉर एक्झाम्पल अशें आसता खबर आसा तुमकां बसीची कॅपॅसिटी आसा सपोज 20 लोकां घेवपाची ठीक है 20 लोगों की लेने की कैपेसिटी है उसकी लेकिन लोग कितने हैं 30 तो वहाँ पे कंडक्टर क्या करता है अरे कंप्रेस करते तुम्ही ज्यांना तुम्ही गॅस मॉलिक्यूल लार कंप्रेस सर्क्युलेशन दिता ओके बाय अप्लाइंग प्रेशर तो म्हणतात भितर असरे आणि भितर असरे असं राव मध्ये राव सँडविच जा कळ सँडविच म्हणा कळलं फाटीतल्यान फुटल्यातल्यान असं राव किती लागेल तरी न्हू ओके क्लियर प्रेशर कितलं प्रेशर वाडयतलो न्हू ती यातले सोल्युबिलिटी ऑफ गॅस मॉलिक्यूल यातली वाडटली इन अ सोल्युशन क्लियर समज गया आता हेनरीज लॉ कितें इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी आता हेनरीज लॉ आमकां ओन्ली कितें सांगतालो गॅस मॉलिक्युलाची सोल्युबिलिटी इन सोल्युशन आता the solubility of gas in liquid at a given temperature is directly proportional to the pressure at which it is dissolved आता गॅस मॉलिक्यूल सपोज म्हाका वाडोवपा जाय सोल्युशना भितर कितें करचें पडटलें गॅस म्हाका सोल्युबिलिटी ऑफ गॅस मॉलिक्यूल म्हाका वाडोवपा जाय इन अ सोल्युशन प्रेशर वाडोवचो पडटलो म्हणल्यार कितें प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द सोल्युबिलिटी ऑफ गॅस मॉलिक्यूल्स तेच सांगपाक तेच हेनरीज लॉ द सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन अ लिक्विड at a given temperature is directly proportional to the pressure at which it is dissolved प्रेशर वाढेलो प्रेशर बढ़ा दूंगा सोल्युबिलिटी वाढेली कोणाची गैस मॉलिक्यूलाची क्लियर मेरे को ज्यादा गैस डालना है तो क्या करूंगा मैं प्रेशर बढ़ाऊंगा तो सोल्युबिलिटी क्या हो जाएगी गैस मॉलिक्यूल की बढ़ जाएगी मतलब सोल्युबिलिटी का मतलब क्या ज्यादा गैस डिसॉल्व हो जाएगा सॉल्यूशन के अंदर और देखा म्हणता हेनरीज लॉ म्हटलं की परत सांगा द सोल्युबिलिटी ऑफ गैस in a given temperature is directly proportional to the pressure which helps in dissolving the solution dissolving the gas in the solution okay ते माहिती आहे तुला डेफिनेशन आमचे आज बाहेर नाही नो माहिती एक क्लियर सगळ्या कळले आता दिव्याचा गॅस वगैरे दिव्यासोबत गॅस मॉलिक्यूल त्याची कंप्रेसिबिलिटी वाढवपा जाय मला ते सोल्युबिलिटी वाढवपा जाय इन द सोल्युशन किती करचे पडतले हैदराबादच्यान प्रेशर हाडचा पडटलो प्रेशर हाडले की यातले सोल्युबिलिटी सोल्युशना भितर वाडटली कळ्ळें हैदराबादच्यान प्रेशर येतलो सो हैदराबादचा प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द solubility of gas दिव्या gas in solution clear the solubility of gas in a liquid at given temperature is directly proportional to Hyderabad gas which is dissolved in it okay आता इतलं clear आता पुढे चेक कर आता solubility of गॅसाक आम्ही कशी मेजर करता खबर आहे मोल फ्रॅक्शनान मेजर करतात मोल फ्रॅक्शन ऑफ गॅसान मेजर करतात सोल्युबिलिटी ऑफ गॅसा आमकां कशें मेजर करतात मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस कितली मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस डिसॉल्व आसतले सोल्युशना भितर तेजेर आमकां कळटली कितली सोल्युबिलिटी आहा तेजी गॅसा भितर सोल्युशना भितर सो सोल्युबिलिटी ऑफ गॅसाक आमी कितें कशें डिनोट करतली पळय कशें डिनोट करतले मोल फ्रॅक्शनान डिनोट करतले पळय वी विल यूज मोल फ्रॅक्शन और zeta of a gas in a solution as a measure of its solubility म्हळ्यार कितें मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस कितलो चड आसतलो जितलो चड आसतलो सोल्युशना भितर तितली तेजी कितें आसतली सांग
सॉल्युबिलिटी चढ असतली. सॉल्युबिलिटी केन्ना चढ जाता जेन्ना हेजराचो प्रेशर वाडटा. कळ्ळें? आता कितें दिव्याचे मोल फ्रॅक्शन कमी आसा सोल्युशना भितर. ओके, प्रेशर कमी आहा न्हू, अशें चिंता. प्रेशर कमी आहा, प्रेशर कम है, ऐसे सोचो. दिव्या के गैस मॉलिक्यूल्स है सोल्यूशन के अंदर बहुत कम है, 3-4 ही दिव्या है अभी सोल्यूशन के अंदर. हैदराबाद से प्रेशर रहेगा तो क्या होगा, अभी 4-5 है ना, कितने हो जाएंगे 10-12. मतलब मोल फ्रैक्शन बढ़ गया है ना किसका, दिव्या का, किसके अंदर, सोल्यूशन के अंदर. तो सॉल्युबिलिटी को हम लोग मोल फ्रैक्शन से डिनोट करते हैं, मोल फ्रैक्शन ऑफ गैस से डिनोट करते हैं. सो इफ वी यूज मोल फ्रैक्शन of a gas in a solution as a measure of its solubility in the solution, then pressure is directly proportional to the mole fraction of gas dissolved in solution. ह्याचा जर प्रेशर वाढलं सॉल्युबिलिटी होय अशी चिंता. प्रेशर वाढलं ह्याच्या प्रेशर येता, मोल फ्रॅक्शन ऑफ दिव्या घेतले वाढतले. दिव्या म्हणल्यार गॅस न्हू, ती गॅस. प्रेशर वाढयता सॉल्युबिलिटी गॅसाची वाडटा. म्हणल्यार सॉल्युबिलिटी आमी कशें डिनोट करता सांग, मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस वाडटा म्हणल्यार ऑटोमॅटिकली सॉल्युबिलिटी ऑफ गॅस जातली वाडटली. सो कितें प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस. सो आमी प्रोपोर्शनल साइन काडटले आनी कितें बरयतले इक्वल टू, आनी त्या सायडीक कितें बरयतले सांग हांव, KH. कितें KH आनी इनटू प्रेशर इज इनटू प्रेशर कितें इक्वल टू कितें KH इनटू झीटा गॅस. आणि KH कितें हेनरीज कॉन्स्टंट. P म्हणल्यार कितें पार्शियल प्रेशर ऑफ गॅस अबाव द लिक्विड सरफेस, अबाव द लिक्विड सरफेस. KH कितें हेनरीज कॉन्स्टंट. आणि झीटा गॅस म्हणल्यार कितें मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस डिसॉल्व्ड इन लिक्विड सोल्युशन. क्लियर? आता प्रेशर वाढयला घेतलं, मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस देवतो वाडटलो. मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस वाडटलो. मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस वाडटा त्याची मिनिंग कितें, सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन द सोल्युशन वाडटा, इन्क्रीज जाता. ओके. पार्शियल प्रेशर म्हणल्यार कितें खबर आसा तुमकां कोणाक? पार्शियल प्रेशर म्हणल्यार खबर आसा कितें? पार्शियल प्रेशर आनी टोटल प्रेशर. आता अशें चिंता बरं, अशें चिंता अ लिक्विड ओके, एंड लिक्विड कितें आनी कितें सरफेस मॉलिक्यूल, लिक्विडाचे कितें सल्फेट मॉलिक्यूल्स. हांव प्रेशर अप्लाय करता, नायट्रोजनाचो प्रेशर, ऑक्सिजनाचो प्रेशर, नायट्रोजनाचो प्रेशर. ओके, हांव प्रेशर अप्लाय करता. जितलो पळय कितें आसता, सपोज काय चड प्रेशर, ऑक्सिजनाचो चड प्रेशर अप्लाय करता, ऑक्सिजनाचो चड प्रेशर अप्लाय करता. सो कितें जातलें, ऑक्सिजन चड डिसॉल्व जातलें. म्हणल्यार कितें, इट डिपेंड्स ऑन द पार्शियल प्रेशर ऑफ कितें, पार्शियल प्रेशर ऑफ गॅस. आता सपोज N2 चो प्रेशर वाडयता, N2 चो प्रेशर वाडयता, गॅसाचो प्रेशर वाडयता. सो कितें जातलो, N2 चड डिसॉल्व जातलो. म्हणल्यार कितें, इट डिपेंड्स ऑन द प्रेशर. कोणाचो प्रेशर चड वाडयलो न्हू तितलो तो चड डिसॉल्व जातलो. अशें म्हणल्यार कितें सांगू कशें. आता लेट सपोज हांव दिव्याचो प्रेशर वाडयता, दिव्या चड डिसॉल्व जातले. आता सपोज सोल्युशन कितें म्हणू शकता, सोल्युशनचो प्रेशर वाडयता सोल्युशना भितर, सोल्युशन चड डिसॉल्व जातले. म्हणल्यार पार्शियल प्रेशर डिपेंड करता ना की टोटल प्रेशर. ओके, ज्या गॅसाचो प्रेशर वाडयतलो हांवें तोच गॅस चड डिसॉल्व जातलो. कळ्ळें? आता फॉर्म्युला कितें, P इक्वल टू कितें KH इनटू झीटा गॅस. P म्हणल्यार कितें, पार्शियल प्रेशर ऑफ गॅस above the liquid surface. H कितें, हेनरीज कॉन्स्टंट, एक कॉन्स्टंट तो हेनरीज कॉन्स्टंट. आणि झीटा गॅस म्हणल्यार कितें, पार्शियल प्रेशर ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस इन लिक्विड डिसॉल्व्ड इन लिक्विड सरफेस या लिक्विड सोल्युशन. क्लियर? इज क्लियर? फॉर्म्युला देतो कळ्ळें? आता हेनरीज कॉन्स्टंट. आता याद दवरा, म्हाका सांग हेजो हेनरीज कॉन्स्टंट युनिट कितें आसतलो, युनिट एक पळयनात. हेनरीज कॉन्स्टंटचो युनिट कितें आसतलो, युनिट हेजो युनिट आसता, मोल फ्रॅक्शनाचो युनिट आसता ना. सो हेजो युनिट आसना. सो जो प्रेशराचो युनिट आसतलो तोच हेनरीज कॉन्स्टंटचो युनिट आसतलो. कळ्ळें? प्रेशर सपोज दिला आमकां
एटमॉस्फियर फॉर्मान दिला म्हणजे एटमॉस्फेरिक प्रेशर दिला सो हेजो युनिट आसतलो एटमॉस्फियर हेजो सपोज 12 दिला सो हेजो कितें आसतलो 12 हेजो पास्कलान दिला जाल्यार हेजो कितें आसतलो पास्कलान आसतलो म्हणजे युनिट आसता सेम आसता प्रेशराची आनी कोणाची एंटीज कॉन्स्टंटाची ओके कित्याक हेजो काय आसना मोल फ्रॅक्शन म्हणल्यार कितें ते नंबर जस्ट अ नंबर कितलो डिसॉल्व जाता मोल फ्रॅक्शन चड सोल्युबिलिटी गॅसाची चड केन्ना चड जाता जेन्ना हायड्रोजन प्रेशर वाडटा हेनरीज कॉन्स्टंट हांव कशें डिनोट करता तेका kh च्यान डिनोट करता पळय kh इज द फंक्शन ऑफ नेचर ऑफ गॅस मीन्स that different gases have different kh value different gas also कितें आसता different kh value आसता कळ्ळें आतां दिव्या धाकटी न्हू सो कितें चड कंप्रेस जावंक शकता सो तेजो kh फॅक्टर कितें आसतलो कमी तुमकां कळटा तुका जो ज्यादा डिसॉल्व हो सकते हैं ना जो छोटे गैस मॉलिक्यूल्स होते हैं वो ज्यादा डिसॉल्व होते हैं उनकी kh की वैल्यू कम होती है मतलब उनकी सोल्युबिलिटी ज्यादा सांगता तुम्ही किती सोड एक गोष्ट तुम्ही वाचा मला किती इतली याद दवरा kh किस पर डिपेंड करता है प्रेशर हां किती ना ना kh डिपेंड करता कोणाचे डिपेंड करता मला नेचर ऑफ गॅसाचे डिपेंड करता kh कोणाचे डिपेंड करता नेचर ऑफ गॅसाचे डिपेंड करता गॅस कसलो गॅस हा ओके तेजे डिपेंड well different gases have different kh value आता higher the kh value lower the solubility of gas कितलो kh चा व्हॅल्यू चड आस्तलो न्हू तितलो ती आस्तली solubility तेजी कमी आस्तली इन द सॉल्युशन kh ची व्हॅल्यू वाडयलो न्हू सो ती आता solubility की आता देवता कित्याक फॉर्म्युला आमी हे करूया रिडिफाइन करूया कळटली तुमकां kh इज इक्वल टू कितें एक सकयल वयल्यार p upon zeta gas c upon zeta gas पळया हेची व्हॅल्यू वाडयता zeta gas घेतलो zeta gas देवता म्हणल्यार कितें सोल्युबिलिटी मतलब मोल फ्रैक्शन ऑफ गैस कम है मोल फ्रैक्शन ऑफ गैस कम है इसका मतलब सोल्युबिलिटी क्या हो जाती है उस पर्टिकुलर सॉल्यूशन क्या गैस की इन सॉल्यूशन कमी जाता पण सपोज kh ची व्हॅल्यू वाडयता की आता zeta gas की आता zeta gas घेतलो कमी म्हणजे मोल फ्रैक्शन ऑफ गैस घेतलो कमी मोल फ्रैक्शन ऑफ गैस कमी इन द सॉल्यूशन दैट मीन्स solubility of gas in that particular solution decreases clear that was higher the kh value याद होना higher the kh value lower the solubility okay higher the kh value केना जाता बाबा जेन्ना किती हायड्रोजन प्रेशर येना सो किती आता kh value काय जाता गॅसाची वाढता आणि solubility देवता काय आणि वाइस वर्सा म्हणल्यार कितें वाइस वर्सा म्हणल्यार कितें सपोज हांव kh ची व्हॅल्यू देवयता सो solubility कितली वाढतली kh ची व्हॅल्यू देवयल्यार solubility वाढते इनवर्सली प्रोपोर्शनल नो ओके देला बरेले बी आपण बिकॉज at constant pressure kh is inversely proportional to zeta gas म्हणल्यार कितें मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस वाडयलो kh देंवतलो केन्ना मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस वाडटा जेन्ना चड ओके युनिट ऑफ kh इज इक्वल टू युनिट ऑफ प्रेशर सांगलें युनिट ऑफ kh इज इक्वल टू युनिट ऑफ प्रेशर कित्याक हेजो काय युनिट आसना सो हेजो जो हे आसतलो युनिट आसतलो प्रेशराचो जो युनिट आसतलो तोच कितें आसतलो kh चो युनिट आसतलो कळ्ळें क्लियर मागीर फुडें ग्राफ ऑफ p वर्सेस p म्हळ्यार कितें पार्शियल प्रेशर वर्सेस मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस जेन्ना पार्शियल प्रेशर वाडयता कितले गॅस वाडटलो मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस इन द सॉल्युशन वाडटलो सो डायरेक्ट प्रोपोर्शनल न्हू सो कशें येतलें सांग स्ट्रेट लाइन ग्राफ येतली पळय y इज इक्वल टू x प्लस c अशें दिता चिता इक्वेशन कितें y एक्सिस आनी हो कितें x एक्सिस y इज इक्वल टू हो कितें जाता m कितें जाता m माझा स्लोप कोण क्लियर हो y एक्सिस हो x एक्सिस सो हो कितें जाता kh जालो माझो स्लोप आनी कितें जाता हे डायरेक्टली प्रोपोर्शनल न्हू सो लिनियर ग्राफ येता क्लियर confusing channel
आता टेम्परेचर वाढलं की असली सांग सॉल्युबिलिटी वाढतली की देवतली देवतली न्हू गॅसाची सॉल्युबिलिटी देवता सो सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू केएच हाय सांगलो केएच ची व्हॅल्यू जेन्ना चड असता सॉल्युबिलिटी असता कमी सॉल्युबिलिटी ऑफ गॅस असता कमी सो केएच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर टेम्परेचर वाढयलो केएच घेतलो वाढतलो केएच वाढल्यार घेतले सॉल्युबिलिटी सोल्युशनाची गॅसाची देवतली मागीर कितें हें खबर आसा सगळ्यांक KH is inversely proportional to mole fraction of gas dissolved in solution. KH वाढले घेतलो mole fraction of gas घेतलो कमी जातलो in the solution. So temperature is inversely proportional to बोलो हे जाग्यार तेम टेम्परेचर बरें इतलेंच ओके टेम्परेचर वाढले घेतलो mole fraction of gas कमी जाता in the solution. आता it means that the solubility of gas increases with decrease in temperature correct. टेम्परेचर जेन्ना कमी जातलो सॉल्युबिलिटी ऑफ गॅस काय जातली सोल्युशना भितर वाडटली आता एक एग्जांपल दिला पळय मी एग्जांपल बी दिला आता एग्जांपल दिला पळय ड्यू टू अबाव इन कोल्ड वॉटर देन इन वॉर्म वॉटर किती बरेला आम्ही तेच करे तुम्ही तर सांगा बी ना due to above in cold water solubility हे बरे चेंज करा ड्यू टू बरे पावला मग असं बरे ड्यू टू अबाव रीजन याचा काय रेकॉर्ड करा मग त्या बरे ड्यू टू अबाव रीजन oxygen is getting more dissolved in cold water then in warm water oxygen is getting more dissolved in cold water than in warm water हां मागीर हे सगळं झालं ओके हां आज ओके आहे खायलो एक पॉइंट जाता येतो ओके बरं डायरेक्ट अबाव बरेला ड्यू टू ओके अबाव बरेला ते उरलेले पॉइंट विसर ना ओके सो द aquatic species are more comfortable in cold water बोला सांगितलं पहले एग्जांपल दिया है एक्सप्लेन किया मछलियां बहुत कंफर्टेबल होती है ठंडे पानी में क्यों ठंडे पानी में क्या होता है गैस की सॉल्युबिलिटी ज्यादा होती है सारखे गर्म पानी में क्या होता है हाँ गॅस उदका भितर ऑक्सिजन गॅस किती कमी डिझॉल्व्ड असता सो ताका कितें मागीर सफोकेशन म्हळ्यार डिस्कम्फर्ट फील जाता करेक्ट न्हू तो अनकम्फर्टेबल उरता कळ्ळें मुगो तुया फिश टँकर कित्याक हे पायप घालता आनी ऑक्सिजन हे करतात फिश टँकर पळयलें न्हू फिश टँकर केन्ना पळयलें आसता न्हू पळयलें ना ते पुढे ते काय आता ऍप्लिकेशन ऑफ हेनरीज लॉ आता म्हाका सांग आता सॉफ्ट ड्रिंकाची बॉटल आसा पळय सॉफ्ट ड्रिंकाची बॉटल कशें हाडटा काटोवन बरं ना ऐसा नहीं होता है मान ले क्या है मान ले तो मान सकते चलो समझी है मान ले चलो एक अच्छी है क्या लो मैं स्प्राइट लेता हूँ चलो आएगा प्रैक्टिकल वर करे मागीर नेक्स्ट लेक्चर आसा ओके और सॉफ्ट ड्रिंकाची बॉटल इतून कितें आसतलें सॉफ्ट ड्रिंक आणि सॉफ्ट ड्रिंकात किती असता हां किती असता शुगर असता हां शुगर असता आणि किती असता उदक असना उदक वेल मुगो
फ्लेवर असता आणि मेन कार्बन डायऑक्साइड करेक्ट. आज म्हाका सांग फिजी टेस्ट कितें येता फिजी टेस्ट कितें येता फिजी कार्बन डायऑक्साइडा लागून. आज म्हाका कार्बन डायऑक्साइडची सोल्युबिलिटी वाडोवपाक जाय सो कितें करचें पडटलें प्रेशर कोल्ड जालोच प्रेशर चड अप्लाय करचो पडटलो तेका लागून कितें करता आमी अंडर प्रेशर तेका सील करतात कोणाक बॉटलाक भितर चड प्रेशर भरतात आनी तिका कॅप आसता तो सील करतात. सो अंडर प्रेशर कितें जातली सांग सोल्युबिलिटी कोणाची वाडटली अंडर प्रेशर सोल्युबिलिटी ऑफ कार्बन डायऑक्साइड विल इंक्रीज इन द सॉफ्ट ड्रिंक. प्रेशर वाडयलो सो सील केलें प्रेशर भरलो आनी सील केलें तेका सो घेतलें प्रेशर चड आता भितर कितें आसतलो प्रेशर चड सो कार्बन डायऑक्साइडची कॉन्सन्ट्रेशन कितें आसतली चड इन द सॉल्युशन. टू इंक्रीज द सॉल्युबिलिटी ऑफ कार्बन डायऑक्साइड इन सॉफ्ट ड्रिंक्स and soda water the water is sealed under high pressure. पण हाय प्रेशर कोय नंतर त्याचा प्रेशर येता की आता solubility of gas वाढता. Okay, because the pressure is directly proportional to the solubility of gas in liquid. Correct? At higher altitudes altitude माने तो ऊपर की जगह पे मतलब क्या ऊपर की जगह पे प्रेशर किंवा पार्शियल प्रेशर क्या होता ऑक्सिजनाचं कमी जाता. at that of ground level किती असतं ऑक्सिजन चढ असतले जसे जसे आम्ही माउंटेनाकडे चढ वयतात आता ते ट्रेकिंगाक बी गेले वयर भरपूर वयर 3000 मीटर 4000 मीटर की आतलो ऑक्सिजनाचो लेवल जो आता की आतलो प्रेशर जो आता की आतलो कमी जातो at that area at higher altitude. So the low concentrate क्या असतात पय this leads to low concentration of oxygen in blood. This leads to low concentration of oxygen in blood. So low blood oxygen causes climbers to become climbers काय जातात weak जातात आणि unable to think properly तकली चलण्यासाठी मला कितें आता वर येता दिव्या वर गेले अशी त्या अमेजिंग तर आम्हाला कशी अरे हैदराबाद पावले अरे बाहेर पाहून तकली रक्तात किती ऑक्सिजन कमी आहे अरे ते गड्या मला दिसती पडता त्याचा नवरो किती ड्यू टू लॅक ऑफ ऑक्सिजन क्लाइंबर्स बिकम वीक सारखे चलपा जायना क्लाइंबर बिकम वीक आणि किती दे आर अनएबल टू थिंक प्रॉपर्ली that symptom or condition is called known as anosmia. Anosmia म्हणजे किती deficiency of oxygen in blood. Okay, deficiency of oxygen in blood. त्या कंडिशनला किती म्हणतात anosmia म्हणतात. बाकी इंसान कैसे चलता भाषा अरे हम मतलब एक लेवल गेलता हम हैदराबाद ना गया हैदराबाद माउंटेन्स ना डिचेली लोग तुम्ही मनाली गेले हैदराबाद कसे पावले हम तकलीफ वार असतात वार मेळ्ळे म्हणून सारको सो कितें चिंतता ते मागीर अनएबल टू थिंक प्रॉपर्ली एंड दॅट कंडिशन दॅट सिम्पटम इज कॉल्ड अनोस्मिया. केन्ना जाता अनोस्मिया केन्ना जाता ऑक्सिजन कमी जाता ना केन्ना जाता ऑक्सिजन कमी जाल्ले एट हायर एल्टिट्यूड दिव्या पावतो न्हू दिव्या ब्लडा भितर ऑक्सिजन लेवल कमी आहा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन कमी आहा सो घेतले लायक ओळयोन पडटले पडल्यार पडले या हैदराबाद चल एक इझी एक्झाम्पल झालं आता सम्स करूया बरे तुझे उलटे बरे आले इसमें